A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी। मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड। संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी व संतुलित जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, मयूर रसाळ, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र पुरी, योग शिक्षक रत्नाकर महाजन, पतंजलीचे कुंडलिकराव निर्मले, ज्योती वाघमारे, शीतलताई तापडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गायकवाड यांनी 14 जून रोजी आयोजित ऑनलाईन योग शिबिरामध्ये 4 लाख नागरिकांनी सहभाग नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याचा उल्लेख केला। योग दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन, मन आणि धनाने सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले। योगगुरू रत्नाकर महाजन यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने आपल्या मित्रपरिवार व कुटुंबांमध्ये योगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले। तसंच त्यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून सराव करून घेतला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याची शपथ दिली। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या योग शिबिरास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, योगाभ्यासी मंडळाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात आणि पतंजलीच्या ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, थोड्याशा आणि हटके म्हणून आपण त्या वेगळ्या आहेत। त्यामुळे मी जो काही योगाभ्यास करतो किंवा योग करतो, त्या ज्या क्रिया करतो, त्या क्रिया आणि आजच्या या क्रिया थोडासा मला फरक जाणवला। परंतु आपण सगळे तन मन धनाने आज या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सगळ्यांनी आज या आपल्या योग दिन जो साजरा करण्यासाठी उत्साहात सगळ्यांनी भाग घेतला। मागच्या 14 तारखेला ज्यावेळी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला गिनीज वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड करायचा होता आणि त्यामध्ये भारतामध्ये हा योगाचा रेकॉर्ड झालेला आहे। जवळजवळ 4 लाखाच्या वर एका वेळी संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये सकाळी 6:15 ते 6:45 पर्यंत योगा करून घेण्यात आलेला होता। मीही त्याचा एक पार्टिसिपेंट होतो आणि खरंच मला सांगायला आनंद वाटतो की भारताने योग क्रिया, योगाभ्यास जगाला दिलेली एक देणगी आहे, एक देण आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ट्रॅफिक आहे।
बोलो भारत माता की, भारत माता की। मेरे साथ बच्चे करेंगे योगी एक जागे। पूरा नीचे तक जाना है, घुटनों से